कसं भेटवणार? शी इज गॉन. निळावंती म्हणाली, गॉन वन्स आर नेव्हर रिअली गॉन. तुझी थियाशी भेट होईल. तू त्याचसाठी करतोय ना हे सगळं. पण बाळा, तुला हिंसा करायची गरज नाही. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग. सेबी कंदिलाच्या उजेडात निळावंतीच्या बोटांच्या शेंड्यांना रंगवत होती. कुटलेली मेहंदी कातेत कालवून त्या रंगाने रंगवून देत होती. निळावंती आज हसत खेळत होती. निळावंती खुश होती. गोल खुपटात बायका पोरं अवतीभोवती बसून तिला गाणी गाऊन दाखवत होती. कोणी नाचून दाखवत होतं, कोणी डाकिनीच्या जुन्या गोष्टी हावभाव सकट सांगत होतं. निळावंती हसत होती खरी, पण तिचा राहून राहून घाम सुटत होता. जीव घाबरल्यासारखा होत होता. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तशी निळावंती खोपटा बाहेर आली. सेबीने निळावंतीच्या अंगावर शुभ्र सुती शाल आणून टाकली. काय होतंय आऊ? बरं वाटत नाही का? सेबीने विचारलं. निळावंतीने आपल्या छातीला हात लावला. जंगलाच्या एका भागात आगळी घडतंय. आपल्या कोणत्यातरी अवयवात बिघाड सुरू आहे, असा संदेश जंगल आपल्या मेंदूला पाठवत होता. निळावंतीला त्या संदेशात 101 प्राणीपक्ष्यांचा विश्वासघात झाल्याचा रुदन ऐकू आला. निळावंतीची भिरभिरती नजर कबिल्यातून बाहेर निघण्यासाठी रस्ता शोधू लागली. ती गुहेच्या दरवाजाच्या दिशेने धावू लागली. तिच्या अंगावरचं सुती वस्त्र हवेत उडू लागलं. सेबियनही तिच्या पाठोपाठ धावली. वेग घेऊ लागली. वेग घेऊन ती गुहेच्या आतल्या तोंडाशी पोहोचली. निळावंतीला घेऊन ती गुहामार्गात शिरली. अंधारात दोघीही गुहेच्या जंजाळातून प्रवास करत गुहेबाहेर निघाल्या. धबधब्याखालून बाहेर निघाल्यानंतर निळावंतीने सेबियनला तिथंच थांबायला सांगितलं. मला येऊ दे ना. सेबियनने डोळे बारीक करत हट्ट केला. निळावंतीने तिच्या खांद्याला स्पर्श करत तिला तिथेच थांबायला लावलं. सेबी थांबली. निळावंती धावली. निळावंतीने वेगाने पायाखाली जमीन पळवली. तिला संपूर्ण जंगल तोंडपाठ होतच. कोल्ह्यांना जशी संपूर्ण जंगलाची झाडं झुडपं, खच खळगे, झरे, दऱ्याखोरे यांची माहिती मनावर गोंदवलेली असते, तशीच निळावंतीच्या मनावरही या जंगलाचा कोपरानी कोपरा कोरला होता. जंगलाच्या चेतनेशी एकरूप होऊन तिने मृत्यू होणाऱ्या ठिकाणी धाव घेतली. राजगिरी, तामगिरी, तामगिरी ते सातगिरी. निळावंतीच्या अंगावरचा पांढरा शुभ्र पदर तिच्या मागोमाग धावत राहिला. सातगिरीच्या टेकडावर तो खाली येऊन निळावंतीच्या ओल्या पाठीवर चिटकला. निळावंती वज्रयंत्रासमोर येऊन थांबली. तिचा श्वास फुलला होता. विक्रम जंगली जनावरांच्या मृतदेहाच्या खचात दबला गेला होता. हेल्बगपर्यंत पोहोचण्याच्या आधीच पट्टेदार हरणांच्या जथ्याने धडक देऊन त्याला खाली पाडलं होतं. धुमश्चक्रित प्राणी त्याच्या अंगावर चढून हेल्बगकडे येऊ लागले. त्याच्या अंगावर रानकुत्र्याचं मोठं शरीरही येऊन पडलं. विक्रमला उठता येत नव्हतं. तो नुसता कणत राहिला. त्याही स्थितीत हेल्बगकडे येण्याचा प्रयत्न करत राहिला. निळावंती तिथे पोहोचली. समोर पाहिलेलं हिंसक दृश्य पाहून तिनं हंबरडा फोडला. निळावंतीने आ वासला. तिच्या तोंडून बाहेर निघणाऱ्या आवाजात सह्याद्रीच्या पूर्ण खोऱ्यांना बहिरं करण्याची ताकद होती. तिच्या आवाजाच्या लहरी कानांनी ऐकण्याच्या नव्हत्या, मेंदूने श्रवणाच्या होत्या. दूर दूरपर्यंत जागे असणाऱ्या जीवांचे मेंदू त्या आरोळीने उठून बसले. क्षणार्धात डोळ्यावरची झापडं उतरली. जागृत झालेले प्राणी गोंधळून गेले. काही अर्धवट जखमी होते. ते वेदनेंनी किंचाळू लागले. गोंधळ उडाला. संमोहनाची झापड उतरलेला विक्रम वजनाखाली चेंगरून जाऊ लागला. त्याला रानकुत्र्यांचं शरीर बाजूला करता येईना. हेल्बगने बाजूला फेकलेली रायफल उचलली. पुन्हा गोळ्यांचा कप्पा उघडून एकमेव गोळी पाहिली. जंगलातून शेकडो वडांच्या झाडातून
जल्लोषाचा आवाज ऐकू येऊ लागला. वडाच्या खोड्यातल्या संबंधांचं नीळवंतीच्या मृत्यूचं स्वप्न साकार होत होतं. त्या 64 संबंधांना परमानंद होत होता. हेल्बगने रायफलच्या खटक्यातून गोळी लोड केली. नीळावंतीवर नेम धरला. मला माफ कर, तुला मरावंच लागेल माझ्या थियासाठी, हेल्बग म्हणाला. नीळावंतीने आपले हात समोर केले. तुला तुझ्या थियाचा स्पर्श आठवतोय ना? मी तुला थियाला भेटवीन. तुला पुन्हा तो स्पर्श अनुभवता येईल कायमसाठी, नीळावंती हेल्बगला म्हणाली. हेल्बगने चाप ओढला नाही. कसं भेटवणार? शी इज गॉन. नीळावंती म्हणाली, गॉन वन्स आर नेव्हर रिअली गॉन. तुझी थियाशी भेट होईल. तू त्याचसाठी करतोय ना हे सगळं. पण बाळा, तुला हिंसा करायची गरज नाही. युद्धात तू हिंसेच्या खेळात भाग घेतोयस. आता थिया गेल्यावर तेच नको करूस. तिच्यासाठीच तू अजून हिंसक बनलाय. हे तिला आवडत असेल का? महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.